नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी गांगले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचे पहिले प्रकरण भौमितिक रचना मधील त्रिकोण रचना शिकणार आहोत. आता काही कोनांची व भुजांची मापे दिली असता त्रिकोण कसा काढतात याची माहिती आपण घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये प्रमुख 4 रचना आपल्याला शिकायच्या आहेत. पहिली रचना आहे त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. दुसरी रचना 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. तिसरी रचना आहे 2 कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण काढणे. आणि चौथी आणि शेवटची रचना यामध्ये शिकणार आहोत ती म्हणजे कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. हे आपण या पुढील भागामध्ये शिकणार आहोत. पण आज आपल्याला पहिली रचना बघायची, पहिला भाग बघायचा आहे, तो म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढायचा त्यावर आधारित सराव संच 2 यामध्ये दिलेला आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. मित्रांनो, त्यामधला पहिला प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ ऑफ एबी बरोबर 5.5 सेमी. म्हणजे एबी ची लांबी किती दिली? 5.5 सेमी. आणि लेंथ ऑफ बीसी म्हणजेच बीसी ची लांबी 4.2 सेमी दिली. आणि लेंथ ऑफ एसी म्हणजेच एसी ची लांबी 3.5 सेमी दिली. म्हणजे तिन्ही ह्या बाजू आहेत. तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोण कसा काढायचा ते आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या त्रिकोणाची कच्ची आकृती काढून घेऊ. आता बघा, हा जो दिलाय ए बी हा किती आहे? 5.5 सेमी. आणि नंतर सी इथं कुठतरी येईल. तो आता एसी किती दिलाय? 3.5 सेंटीमीटर. आणि बीसी किती आहे? 4.2 सेंटीमीटर. पहा, अशा प्रकारची अगोदर आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला आकृती काढायला अगदी सोपं जाते. आता सुरुवातीला आपल्याला एबी घ्यायची. एबी किती घ्यायचंय? 5.5 सेंटीमीटर आपल्याला पट्टीच्या मापातून घ्यायचंय. पहा इथं 5.5, इथं 5 आहे, इथं येते तो, म्हणजे हे इथं आपण त्याला ए नाव देऊ, इथं बी नाव देऊ. आता यानंतर आता बघा, आपल्याला एसी काढायचा आहे. हा जो एसी, तर एसी काढण्यासाठी एसी ची लांबी किती आहे? 3.5. म्हणजे पट्टीमध्ये आपल्याला असं त्याचं माप घ्यायचं 3.5. कंपास मध्ये माप घ्यायचं असं. आणि हे लोखंडी टोक हे ए वर ठेवून बी च्या दिशेने असा कंस काढायचा. ओके. आता यानंतर इकडं बीसी आहे. बीसी किती आहे? 4.2 सेंटीमीटर आहे. 4.2 सेंटीमीटर. आता ही पट्टीमध्ये आपण हे अंतर घेऊ 4.2 सेंटीमीटर. पहा, 4 नंतर बारीक 2 रेषा. इथं कंपास मध्ये मी 4.2 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. आणि हे लोखंडी टोक मी या बी वर ठेवतो आहे आणि इकडं या पद्धतीने असा कंस काढतो. आता ह्या 2 कंसांचा एक छेदन बिंदू भेटला. 2 कंसाचा छेदन बिंदू, त्याला आपण सी ए नाव देऊ. त्याला हे सी नाव दिलेलं आहे. मग हा छेदन बिंदू आणि ए, सी हा बिंदू आणि ए हे आपल्याला जोडून घ्यायचं. आणि इथं बी आणि सी हा बिंदू जोडून घ्यायचा. इथं आपला हा एबीसी त्रिकोण हा तयार झालेला आहे. परंतु आपलं एक किती राहिलेलं आहे? काय इथं आपण एबी किती घेतलेला आहे? 5.5 सेमी हे अगोदर द्यायला
विसरायचं नाही. नंतर EC, आता आपण EC किती काढला? 3.5 सेंटीमीटर सेमी, आणि इथं 4.2 सेमी. अशा पद्धतीने आपण दिलेल्या मापावरून, म्हणजे तिन्ही बाजू दिलेल्या आहेत त्रिकोणाच्या, त्यावरून ही त्रिकोण रचना आपण पाहिलेली आहे. आता यानंतर आपण एक दुसरी रचना पाहू. मित्रांनो, यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण रचना काढायची आपल्याला. त्रिकोण STU मध्ये लेंथ ऑफ ST बरोबर 7 सेमी आणि लेंथ ऑफ TU बरोबर 4 सेमी आणि लेंथ ऑफ SU बरोबर 5 सेमी. तर इथं अगोदरच मी एक कच्ची आकृती काढून टाकलेली आहे. तर इथं ST अगोदर पाया घेतला 7 सेमी, नंतरच्या ह्या दुसऱ्या बाजू SU 5 सेंटीमीटर आणि TU ही 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीची ही कच्ची आकृती आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल, कारण आपल्याला नंतरची रचना काढायला अगदी सोपं जातं. म्हणून पहा, लक्ष द्या, निरीक्षण करा. अगोदर आपल्याला ST 7 सेंटीमीटरचा घ्यायचा. पहा, इथं मी 7 सेंटीमीटरचा ST घेतोय. इथून 7 सेंटीमीटरचा मी ST घेतलेला आहे. याला S, याला T नाव दिलेलं आहे. पहा, यानंतर आपल्याला पट्टीमध्ये 5 सेंटीमीटर SU ही बाजू काढायची आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं? 5 सेंटीमीटर ही पट्टीमधून कंपास मध्ये अंतर घ्यायचं असतं. 5 सेंटीमीटरचं बघा, 5 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे मी. आता इथं लोखंडी टोक S वर ठेवून तिच्या दिशेने आपल्याला असा कंस काढायचा आहे. ओके, एवढं बघा, लक्षात घ्या. नंतर याच्यानंतर आपल्याला TU 4 सेंटीमीटर काढायचं आहे. मग आता आपल्याला पट्टीमध्ये म्हणजे अंतर हे 4 सेंटीमीटर आहे तिथं बघायचंय आणि ते कंपास मध्ये घ्यायचं. बघा, 4 सेंटीमीटरचं हे कंपास मध्ये घेतलं. आता हे टोक, लोखंडी टोक T वर ठेवलं आणि या कंसाच्या दिशेने आपल्याला परत एक कंस याचा काढायचा आहे. आणि तर या दोन कंसाचा छेदनबिंदू आपल्याला भेटलेला आहे आणि त्याला नाव देऊ U. आपल्याला इथं एक राहिलं 7 सेमी इथं अंतर द्यायचं आहे. ओके, आता बघा, U हा छेदनबिंदू आणि S हा जोडून घेतला. परत हा छेदनबिंदू U आणि T जोडून घेतला. अशा पद्धतीने आपला हा त्रिकोण इथं तयार झालेला आहे. पहा, मग आता SU किती अंतर घेतलेलं आहे आपण? 5 सेमी. हे नाव द्यायला विसरायचं नाही. नंतर TU किती आहे? 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण STU आपण तयार केलेला आहे की नाही? अगदी सोपी रचना आहे. 3 बाजू दिले असता त्रिकोण कसा तयार करायचा ते आपण शिकत आहोत. पहा, यानंतर आपल्याला बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एक समान असतात, सारख्या असतात, त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. मग अशा ह्या समभुज त्रिकोणाची रचना आपल्याला करायची, ज्याच्या बाजूची लांबी 6.5 सेंटीमीटर आहे. मग आता अगदी सोपी रचना आहे, याला कच्ची आकृती काढीत बसायची गरज नाही. मग आता पहा, इथं आपण 6.5 सेमीचा एक रेषाखंड काढू. पहा, इथं 6.5 इथून 6.5. पहा, आता इथं आपण याला नाव द्यायचं. इथं काही नावं दिलेली नाहीत, मग आपण मनाने द्यायची नाव. इथं PQ नाव देऊ आपल्याला. PQ हा किती आहे? 6.5 सेमीचा आहे रेषाखंड. मग पहा, आता इथं आपल्याला सारख्याच बाजू असणारा त्रिकोण आहे. मग इथं हीच बाजू आपण कंपास मध्ये, हीच बाजू आपण कंपास मध्ये अशी घेतलेली आहे 6.5 ची.
आणि हे पी टोक असंच जागेवर ठेवलं आणि मी इथं असा या क्यूच्या दिशेने असा कंस काढला. ओके, आता हेच टोक, लोखंडी टोक मी क्यूवर ठेवलं आणि परत त्याच्या उलट्या दिशेने असा मी इकडं चाप मारलेला आहे किंवा कंस काढलेला आहे. आता इथं छेदन म्हणजे दोन कंसाचा छेदन बिंदू भेटलेला आहे. इथं त्याला पी क्यू आणि इथं आर नाव दिलेलं आहे. आता हा छेदन बिंदू आणि छेदन बिंदू आर आणि हा पी आपण जोडून इथे घेतला. परत हा छेदन बिंदू आर आणि क्यू हा जोडून घेतला. आता इथं हा पी क्यू आर असा त्रिकोण तयार झालेला आहे. पहा, याची लांबी बघा, आता आपल्याला तितकी आहे, किती आहे, 6.5. ती इथं भरते बघा, 6.5. परत याची लांबी पहा, इथं 6.5. म्हणजे तिन्ही बाजू आपल्या ह्या सारख्या आलेल्या आहेत. म्हणजे याची लांबी देखील 6.5 सेमी आहे. म्हणजेच पी आर ची लांबी 6.5 आणि क्यू आर ची लांबी देखील 6.5 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण 6.5 सेमी बाजू असलेला समभुज त्रिकोण याची रचना तयार केलेली आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर अतिशय या सोप्या रचना आहेत. तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही स्वतः ह्या झटपट करू शकतात. यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढायचा तर हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. ओके, धन्यवाद.